नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नसतील, तसेच त्यांचे बँकेने पैसे कट केले असेल तर त्याबाबत सरकारने महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर मग आता बँकांवर कारवाई होणार आहे। तसेच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत विशेष मोहीम राबवल्या जाणार आहे की ज्या महिलांच्या काही त्रुटी आहेत, तसेच बँक खाते व्यवस्थित नाही, अर्ज मंजूर झालेला आहे तरी पैसे मिळालेले नाही, अशा महिलांसाठी 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवले जाणार आहेत। तर मग मित्रांनो, याबाबत काय महत्त्वाचे अपडेट आहे, काय सरकारच्या काय महत्त्वाच्या सूचना आहे, त्याविषयी माहिती आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या महत्त्वाच्या सूचना। आता त्या बँकांवर कारवाई होणार। तर मग मित्रांनो, या ठिकाणी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे। या योजनेच्या बळावर महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे। तर मग मित्रांनो, आता या ठिकाणी जसजसे महिने उलटत आहे तसे या योजनेतील काही तांत्रिक त्रुटी समोर येत आहे। मग सरकारकडूनही युद्ध पातळीवर या त्रुटी किंवा ज्या काही महिलांच्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आल्यानंतर बँक त्यातून शुल्क कपात करत असल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या आहेत। म्हणजे त्या ठिकाणी महिलांच्या बँकेतून पैसे कट केले जात आहे। त्यांचे जे पैसे मिळालेले आहेत त्या बँका देत नाही, काही कर्जाच्या बाबतीत कर्ज कट करून घेत आहे किंवा त्यांचे मिनिमम बॅलन्स किंवा इतर काय त्रुटी असतील त्यामुळे बँका महिलांना पैसे देत नाही। त्यामुळे आता सरकारने याबाबत कठोर पावले उचलली आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मग या संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय आढावा घेण्यात आला। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली। या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, तसेच एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। मग मित्रांनो, अशा प्रकारची ही व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे। आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघू शकता की आदिती तटकरे यांच्या जे ट्विटर चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी सूचना केलेल्या आहे की भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली। त्या योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांनी मिनिमम बॅलन्स, ECS, मॅन्डेट, रिटर्न चेक्स, रिटर्न यासारखे जे काही कपात केले आहेत तर त्या कपात करू नये, महिलांना या ठिकाणी सर्व पैसे द्यावे, यासाठी त्यांनी भगिनींच्या लाभातून जे सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींचे जे काही कपात झाली आहे त्या बँकांवर आता कारवाई केली जाणार आहे। तशा नोटिसा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। मग लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECS, मॅन्डेट, रिटर्न चेक, रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची जी रक्कम आहे, लाडक्या बहीण योजनेची जे लाभ मिळाला आहे त्याची जी रक्कम आहे ती कपात करून घेतली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे। मग त्या बाबतीत बँकांना अनेक वेळा सूचना दिलेल्या आहेत तरी बँका त्या ठिकाणी महिलांचे पैसे परत करत नाही। परंतु आता या महिलांचे पैसे या ठिकाणी परत केले जाणार आहे। ज्या बँका असे काही करणार नाही, पैसे परत करणार नाही, अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। काही पात्र महिलांच्या बँक खात्यात आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही। मग याबाबत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर, मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे। मग या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे
सचिव अनुप कुमार तसेच एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी या ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या ट्विटर हँडलवर भगिनींच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे। 25 तारखेला, 26 तारखेला तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींचे 521 कोटी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले। जे उर्वरित आहे त्यांचे हस्तांतरण चालू आहे। आता महिलांना पैसे येत आहे। आतापर्यंत जवळजवळ 99% महिलांना पैसे आले असल्याचे आदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलेले आहे। मग तिसऱ्या हप्त्याविषयी आदिती तटकरे काय म्हणाले आहेत बघूया। तर आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली आहे। त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 29 सप्टेंबर पासून 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरण करण्यात आलेला आहे। उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे। ज्या भगिनींना आधी लाभ मिळालेला होता त्यांचा तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळालेला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता सर्व ज्या काही अडचणी असतील भगिनींच्या त्या या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे। तसेच मित्रांनो, 10 तारखेच्या आत चौथा आणि पाचव्या हप्त्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी महिलांना मिळणार आहे। कारण की आता आचारसंहिता 10 तारखेपासून नंतर लागू शकते। त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की भगिनींना या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्र देणार आहे। 3,000 रुपये ही तुमच्या खात्यामध्ये लवकरच या आठवड्याभरात पडणार आहे। त्यामुळे सर्व बहिणींना खुशखबर आहे आणि ज्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळालेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपले आधार सीडिंग करून घ्या। तसेच जर तुमचं हे झाले नसेल तर तुम्ही 181 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता। तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस तुमच्या वार्डातील किंवा तुमच्या गावातील ज्या आहेत त्यांना जाऊन भेटा, तुमची अडचण सांगा, त्यांच्यामार्फत तुमचे प्रश्न सोडवल्या जाऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी ज्या पात्र झालेल्या महिला आहेत त्या कोणतीही महिला या ठिकाणी या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सरकारने प्रयत्न चालू आहे। फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। म्हणजे ज्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन त्यांची तक्रार नोंदवा, म्हणजे तुमचे पैसे लगेच तुमच्या खात्यात येतील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते मित्रांनो। जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।